माननीय सदस्य श्री अमर शरद रावजी कालेजी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये भोयर पवार समाज हा मोठ्या संख्येने राहतो। जवळपास 20 लाखपेक्षा जास्त लोक भोयर पवार समाजाचे या विदर्भामध्ये राहतात। महाराष्ट्रामध्ये भोयर पवार समाजाला ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत, परंतु केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमध्ये भोयर पवार समाजाचा उल्लेख अद्यापपर्यंत झालेला नाही आहे। महाराष्ट्र सरकारने भोयर पवार या समाजाला केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये शिफारस केलेली आहे आणि त्या अनुषंगाने 8 ऑक्टोबर 2024ला नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास यांनी सुनावणी घेतली आणि ती सुनावणी घेऊन भोयर पवार आणि त्यासोबत 14 जातींना केंद्राच्या ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करून घेण्याची शिफारस सरकारकडे केलेली आहे। परंतु 8 ऑक्टोबर 2024ला रिकमेंडेशन करून सुद्धा अद्यापपर्यंत भोयर पवार आणि त्याचबरोबर 14 जातींचा केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळं या जातींवर आणि तिथल्या तरुण मुलांवर तिथल्या शैक्षणिक दृष्टीनं त्यांचं फार मोठं नुकसान त्या निमित्तानं होतं आहे। त्यामुळं हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीनं या सर्व 15 जातींना तात्काळ केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करून घ्यावी अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय। जय राजा भोज। धन्यवाद।